तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आपण यावेळी ट्रेकला नाही चाललो. दादांचा रात्री फोन आला की आपल्याला जायचं आहे, तर मी लगेच रेडी झाले. सकाळी 4ला आम्ही निघालो होतो. तर तुम्हाला ती प्लेस पण सांगेन आपण कुठे चाललो आहे. ते माझं ड्रीम होतं या ठिकाणी जायचं आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. नमस्कार मंडळी, आता आपण चाललोय मुंबईला. तर आपण ज्या प्लेसला चाललोय आता प्लेस तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आता लगेच सांगणार नाही आपण कुठे चाललोय ते. लोणावळा घाटामध्ये एवढं धुकं होतं की समोरचं काही दिसत नव्हतं. लॉंग ट्रॅव्हलिंग, आमची चेहरे तू बघन झालास. तुम्ही विचार करत असाल की आम्ही 4 वाजता निघालो अजून आणि मुंबईला आता पोहोचतोय. तर एक काम होतं, ते काम करून आम्ही दादरला पोहोचलोय. आता तिथे मस्त वडापाव खाला, मुंबईचा फेमस असा वडापाव. तर वडापाव खाऊन झाल्यावर आपण परत निघालोय जिथं आपल्याला जायचं आहे तिथे. पण मुंबई तिथं पण ट्रॅफिक. तर आता आपण पोहोचलोय प्रभादेवी स्टेशनजवळ. तर तुम्हाला मी जास्त वाट पाहायला लावणार नाही. आपण आलोय मुंबईचे गणपती पाहायला आणि सुरुवात आपण केली लालबागच्या गणपतीपासून. पाठीमागेच गाडी पार्क केली आहे आपण. आपल्यासोबत आज आहेत दत्तादादा, रणजितदादा आणि अनुराग. दर्शन होईल का यावर्षी? नक्की होणार. तर आपण आज दत्तादादांसोबत आलो होतो, त्यामुळे आमचं VIP दर्शन होणार होतं. आणि ही आहे VIP लाईनला जाण्यासाठी गर्दी. तर VIP साठी पण एवढी गर्दी होती. बाप्पांचा सुंदर असा चेहरा थोडासाच आपल्याला इथून दिसतोय. इथं तर बाप्पा पण आपल्यासोबत लपंडाव करत आहेत. त्यांनी मस्त फक्त चेहरा दाखवला नाहीये, त्यामुळे अशी आतुरता अजून लागली होती कधी बाप्पांचं आपण दर्शन होतं त्यासाठी. तर नमस्कार मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पांचं, लालबागच्या बाप्पांचं दर्शन थोड्याच वेळात घेणार आहोत. पाहू शकता आपण कुठे उभा आहे. VIP रांगेमुळे अवघ्या 2 तासामध्ये बाप्पांचं दर्शन छान झालं. आपलं दर्शन झालंय, छान असं दर्शन झालं. पण वेट, ट्विस्ट असा आहे की आपण परत एकदा बाप्पांचं दर्शन करणार आहोत. तर तुम्ही पण विचार करत असाल की कसं. तर हे बघा, असं आम्ही जिथून बाहेर पडणार होतो तिथं साईडलाच मुखदर्शनाची दुसरी लाईन उभा होती. तिथे आम्ही गेलो आणि आम्हाला अजून बाप्पांना डोळे भरून पाहायचं होतं, म्हणून आम्ही त्या रांगेत उभा राहिलो. आणि ती रांग खूप मोठी होती आणि तिथं वेळ पण लागणार होता. तरी पण आम्ही म्हणलं होतं की बराच वेळ आहे आपल्याकडे, बाप्पांचं सुंदर असं म्हणजे मनापासून दर्शन घेऊ. अगोदरच्या लाईनमध्ये VIP लाईनमध्ये आम्हाला लगेच दर्शन भेटलं आणि लगेच आम्ही बाहेर निघालो. त्यामुळे असं वाटलंच नाही की बाप्पांचं दर्शन घेतलं. ॲक्च्युली बाप्पांचं दर्शन घ्यायला ना असंच लाईनमध्ये राहूनच दर्शन मनापासून घ्यायला मिळतं. त्यामुळे आम्ही परत त्या लाईनला लागलो आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही किती वेळ आतमध्ये होतो. आम्ही डोळे भरून पाहिलं, मोबाईलमध्ये आम्ही त्यांना कॅप्चर केलं आणि हा मोठा क्षण होता. आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो. जशी लाईन पुढे जात होती बाप्पांकडे तशी. आणि तुम्ही विचार पण करू शकत नाही की इतकं भारी वाटत होतं ते. कारण VIP लाईनमध्ये आम्ही काहीच नाही, म्हणजे आम्हाला 2 मिनटं पण 2-4 सेकंड पण आम्हाला थांबायला भेटलं नाही तिथे. पण ह्या लाईनमध्ये आम्हाला खूप वेळ तिथे जायला थांबायला भेटलं आणि तेच सुख होतं. आणि सगळ्यात मोठं सुख म्हणजे जेव्हा आम्ही तिथून बाहेर निघत होतो तेव्हाच बाप्पांची आरती स्टार्ट झाली आणि ती आरती आम्हाला अनुभवायला भेटली. यापेक्षा मोठं सुखच नाही आहे. आणि माझ्यासाठी लहानपणापासूनची इच्छा होती की कधी मी बाप्पांना भेटायला जाते, की त्यांचं दर्शन घ्यायला जाते गणपतीमध्ये. आणि हा योग जुळून आला आणि बाप्पांची आरतीही भेटली. त्यामुळे मी जाम खुश होते आणि माझे मीन्स मी भावूक पण झाले त्यावेळेला थोडंसं. कारण हा क्षण खूप छान होता माझ्यासाठी. तर आता म्हणता येईल की बाप्पांचं मनापासून दर्शन झालं आणि आम्ही सगळेच खूप खुश होतो आणि इथून आम्ही निघालो. थोडं
छान दर्शन भेटलं आणि मोस्टली आरती भेटली. नशीब सगळं आयुष्याचं सार्थक झालं. खतरनाक फिलिंग. थँक्स दादा, याने आमचं दर्शन घडवून दिलं बाप्पांसोबत. तुम्ही येताय ब्लॉग मध्ये, म्हणजे काय सांगू शकत नाही शब्दात. पूर्ण आपण आता ब्लॉग मध्ये बघू. जाम खुश, जाम खुश, जाम खुश. तर आता आपण आहोत बाप्पांच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहेत, फ्रंट प्रवेशद्वार, तिथे आपण आहोत. आणि तिथूनच बाप्पांची, चिंचपोकळीच्या बाप्पांची पालखी निघत होती. त्यांचंही दर्शन आपल्याला खूप छान झालं. आता आपण आहोत फ्रंट गेटला. तिथे खूप चांगलं डेकोरेशन केलं होतं लालबागच्या राजाचं. तुम्ही बघू शकता, हा पूर्ण देखावा केलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ एवढी भयानक गर्दी होती, कारण तिथेच मोस्टली जास्त गर्दी असते. आपण एंट्री करताना पाठीमागच्या गेटवरून केलं होतं, त्यामुळे तिथे एवढी गर्दी नव्हती. पण इथे गणेश गल्ली आहे ना, ही जी, तिथे खूप गर्दी असते. लालबागच्या राजाच्या इथे आणि माझ्या पाठीमागे काका भेटले. काका काय सांगतात की पैसे देऊन पण आरती भेटत नाही. आणि तुम्ही पहिल्यांदा आल्या, आरती भेटली ताईने, भाग्यवान. म्हणजे जीवनाचं सार्थक झालं. सार्थक झालं. मुखदर्शन भेटलं आणि दर्शन भेटलं, आरती भेटली, प्रसाद भेटला. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? काका खूप छान भेटले इथे. काका माहिती देत आहेत. वॉचमॅन आहे मी इथं. हा हा हा, वॉचमन होतं इथे. काकांना भेटून खूप छान वाटलं. काका मला बसवलं बघतायत, मी तर साईडला बसलेले, पण खूप भारी वाटलं. काकांना नमस्कार करून आम्ही निघालो पुढील गणपती पाहण्यासाठी. त्यानंतर आपण आलोय बरेचसे गणपती बघून. मुंबईचा राजा इथे, आणि त्यांचं डेकोरेशन खूप छान होतं. आणि त्यांनी बनवलं होतं देखावा श्री रामनाथ स्वामी, जे मंदिर तामिळनाडूमध्ये आहे. आणि तिथे पण बरेच रांग होती. आम्ही पास काढून उभा होतो रांगेमध्ये, आणि छान असं डेकोरेशन केलं होतं. तर बाप्पांच्या मूर्तीची उंची 22 फूट आहे आणि खूपच सुंदर, म्हणजे बघतच राहावं अशी मूर्ती आहे बाप्पांची. तिथून आम्ही निघालो चिंचपोकळीचा राजा पाहण्यासाठी. पण तिथे एवढी भयानक गर्दी होती की चिंतामणीचं आपलं दर्शन झालं नाहीये, कारण खूपच मोठी रांग होती. तिथून आपण आता पुण्याला निघतोय आणि पाऊस पण खूप चाललाय आणि घरी पण पोहोचायचंय. तर हा आहे प्रवेशद्वार चिंतामणी राजाचं. आणि तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. ते समोरच काळा चौकीचा गणपती, दोन्ही मंडळ समोरासमोरच आहेत. आहे क्यूटसा बाल गणपती, म्हणजे खूप छान. तिथे तिथे पण खूप गर्दी होती. तिथून आपल्याला जायचं होतं बॅक गेटला, लालबागच्या राजाच्या बॅक गेटला, कारण तिथे आपली गाडी पार्क केलेली होती. तिकडे पार्किंग होतं आपलं, त्यामुळे आपण तिकडे चाललोय. जाम जाम पाऊस झाला, जाम. तर आता आपण पोहोचलोय आपल्या पार्किंग जवळ. आपण गाडी घेतलेली आहे आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे आपल्या घरी पुण्याला. आणि तुम्ही पाहू शकता, ही आहे लालबागच्या राजाची चरण स्पर्शची लाईन. आणि म्हणजे खूपच गर्दी झाली होती. नंतर आम्ही 3च्या आसपास निघालो होतो मुंबईतून, पण थोडा वेळ रेस्ट पण केला, कारण रांगेमध्ये उभारून थोडे पाय पण दुखत होते. त्यामुळे रेस्ट करून आम्ही परत पुण्याला जवळपास सकाळी 7 वाजता पोहोचलो घरी. तर अशा माझ्या लाडक्या बाप्पांचं खूप छान असं दर्शन झालं. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.